यापुढे शाळेच्या कंपाऊंड पासून 50 मीटरच्या परिसरात वडे समोशांसारखे तळलेले पदार्थ त्याचसोबत चॉकलेट बिस्किट कोल्ड्रिंक्स विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यानुसार शाळेच्या 50 मीटर परिसरात हाय फॅट युक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या कडधान्य आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्यासाठी ईट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे। दरम्यान शाळेच्या 50 मीटर परिसरात कोणकोणते खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी आहे पाहूया। बघा, यामध्ये शाळेजवळ मिळणार नाही आता वडापाव समोसे आणि बिस्किट, शिवाय वनस्पती तूप तेलात तळलेले पदार्थ वडापाव समोसे भजीपाव, शिवाय बेकरी उत्पादनं कुकीज केक पेस्ट्री डोनट्स मफिन्स बिस्किट हे मिळणार नाही। सीलबंद स्नॅक्स यामध्ये चिप्स कॉर्न चिप्स मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न बर्गर पिझ्झा आणि चॉकलेट्स। डीप फ्राइड आयटम्स शुगरी आयटम्स ट्रान्स फॅट आयटम्स म्हणजे उदाहरण सांगितलं ते काय सांगता येईल, वडापाव सांगता येईल आपल्याला, चिप्स सांगता येतील, तुमचे हाय शुगरमध्ये तुमचं जंक फूड येतील, त्याच्यानंतर तुमचे सो कॉल्ड ड्रिंक्स जे आहेत ते येतील, कॅफिनेटेड ड्रिंक्स आहेत ते येतील। सो ऑल दीज आर पार्ट ऑफ दॅट। शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री। आता बाउंड्री कोणती, तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट ट्रान्स फॅट शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल। या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वीपर्यंतच्या शाळेची डेफिनेशन 12वीपर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात। 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं ते 12वीपर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत। आता बघूयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मराठा समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू असून आता आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे, अशा कडक शब्दात जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला। येत्या 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे। घराघरातल्या प्रत्येक मराठींनी आता वेळ द्यायचा। 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही। क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही, याच्यावर ठाम निर्णय। मागणी झाल्यावर लगेच प्रमाणपत्र दिलं जातं अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली, तर प्रलंबित प्रमाणपत्रांची संख्या ही कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय। 7 प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळतं आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे, कोणी मागताय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही आहे।